साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्यारांना तात्काळ शिक्षा करा. बीड, धाराशिव नंतर आज सिंदखेड राजामध्ये काढण्यात आला मोर्चा. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून शिक्षा द्या या मागणीसाठी आज सिंदखेड राजा येथे मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला. राजवाड्यासमोर झालेल्या सभेत संतोष देशमुख यांच्या कन्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी समाजाने आमच्या पाठीशी उभे राहावे अशी कळकळीची विनंती उपस्थितांना केली. यावेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी तहसीलदारांना निवेदन देऊन केली. अमर रहे, अमर रहे. एक चेयर दे. हा लढा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय. आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, जे की हा लढा असा उचलून म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे, त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आणि ते तर माझे वडीलच होते आणि तुमचा कुणाचा तरी भाऊ, कुणाचा तरी मामा किंवा कुणाचा तरी काका असतील, पण ते माझे एक वडील होते. मला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते. आज पूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, ते दुःख व्यक्त करतोय. फक्त मी यामधून एकच विनंती करते की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. वाल्मिक कराड हा मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून आज त्याच्याकडे संशयानं पाहायला जाऊन राहिलेलं आहे. हा तपाससुद्धा आता CIDकडं राज्य शासनानं सोपवलेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पुढच्या काही येणाऱ्या दिवसामध्ये वाल्मिक कराड असतील किंवा त्यांचे जे काही अन्य साथीदार असतील हे पोलीस त्यांना निश्चितपणे पकडतील आणि योग्य मार्गाने त्यांना शासन होईल. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आता चौकशी अंती हे सगळं बाहेर येणारच आहे आणि निश्चितपणे लोकांमध्ये समज आहे की याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड त्या ठिकाणी आणि त्याच्या पाठीमागे कोण जे असतील त्याचाही शासन त्या ठिकाणी शोध घेणारच आहे. जे काय दोषी असतील त्यांच्यावर शासन कारवाई निश्चितपणे केल्याशिवाय राहणार. आता सर्वच मागणी करून राहिले की ही चौकशी होईपर्यंत त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि खरोखरच त्या ठिकाणी जर त्यांचा त्या ठिकाणी दोष असेल, ते जर दोषी आढळत असतील तर त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला.